मुळात काल जो निर्णय दिला हा कोल्हापुरातल्या कुठल्याही मंडळांना मान्य नाही। त्या कालच्या नियमानुसार प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांची नाराजीच आहे। यात त्यांनी मंडळांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता। 2 बेस 2 टॉप लावून आमची आगमन मिरवणूक जे आधी होणार आहे त्या पद्धतीनंच व्हावी। जे लादलेला नियम आहे म्हटलं तर काय हरकत नाही। एका दिवशी आगमन आणि विसर्जन जर म्हणत असाल तर हे शक्य होणार नाही। अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची तयारी सर्वत्र कोल्हापुरात जय्यत तयारी सुरू आहे आणि अशातच काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये प्रशासनासोबत समन्वय साधला जावा, त्याचबरोबर गणेशोत्सव विधायक पद्धतीने साजरा केला जावा या हेतूने गणेशोत्सव महासमितीची स्थापना करण्यात आलेली आहे। कालच कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं असा आदेश काढण्यात आलेला आहे की गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या 2च दिवशी गणपतीच्या मिरवणुकांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या दिवसाशिवाय इतर दिवशी जर मिरवणुका निघाल्या तर गुन्हे दाखल होतील असं सांगण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत गणेशोत्सव महासमितीचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांनाच विचारूया की प्रशासनाच्या या भूमिकेविषयी त्यांचं मत काय आहे। आपल्यासोबत सुशील बांदिगरे आहेत, आपण त्यांना विचारूया की आपलं या संदर्भात मत काय आहे। नमस्कार, मी सुशील बांदिगरे, खजानीस महासमिती। पोलीस प्रशासनानं काल अचानक पेपरला दिलं की आगमन आणि विसर्जन दिवशीच सर्व कोल्हापुरातल्या मंडळांनी आगमन आणि विसर्जन करायचं आहे, दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या आधी आगमन करायचं नाही, नाहीतर गुन्हा नोंद करणार। पोलीस प्रशासनाचा हा एकतर्फी निर्णय आहे, कारण हा जर निर्णय द्यायचा होता तर त्यांनी 1.5-2 महिने आधी हा निर्णय द्यायला पाहिजे होता। आणि मुळात निर्णय देताना मंडळाची आणि पोलीस प्रशासनाची आढावा बैठक असते, ही कुठलीही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली नाही आहे आणि डायरेक्ट कोल्हापूरकरांच्या माते हा निर्णय मंडळांच्यावर मारलेला आहे। आज गल्लीबोळातनं मंडळाचे कार्यकर्ते राबत असतात, वर्गणी गोळा करत असतात। काहींचे गणपती मुंबईहून येतात, काहींचे गणपती कोल्हापूरमध्ये आहेत। मग अशा पद्धतीनं काही पेटापेटातली मंडळं आगमन सोहळा आधी करतात। ते कशासाठी करतात की एका वेळी जर आता आमची बुधवार पेठ घ्यायचं झालं तर 40-50 मंडळ आहेत। 40-50 मंडळांनी जर गणेश चतुर्थी दिवशी गणपती आणायचा म्हटला तर आमच्या जुनावदार पेठेतनं रत्नागिरीला जाणारा हायवे जोडला जातो। मग 40 मंडळ जर एका वेळी त्या हायवेवर आलेत तर 6-7 तास हायवे बंद पडणार आहे। मग पोलीस प्रशासन वाहतुकीचं नियोजन कसं करणार आहे? मग त्यापेक्षा आधी आम्ही जर गणपती आणले तर आम्हाला वाद्य बुकिंग केलेले आहेत, वाद्य स्वस्तात मिळतात, मंडपही आमच्या आधी लागले जातात आणि कोल्हापुरातल्या नागरिकांनाही गणपती मिरवणूक पाहता येते। ह्या उद्देशानं आम्ही आगमन सोहळा आधी घेतलेला आहे। मग याचा विचार प्रशासनाने करायला पाहिजे होता। एका दिवशी आगमन आणि विसर्जन जर म्हणत असाल तर हे शक्य होणार नाही। आपल्यासोबत या गणेशोत्सव महासमितीचे उपाध्यक्ष प्रसाद वळंजू आहेत। काल प्रशासनानं जो निर्णय जाहीर केला एकाच दिवशी मिरवणुका काढण्याचा, त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे आणि आपण या संदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींबरोबर याबाबत चर्चा केली आहे का? आता सर्व तालीम संस्था मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांना आत्ताच भेटून त्या बैठकीतून आमच्या ज्या काय अडचणी आहेत आणि आगमन असून देत किंवा विसर्जन असून देत या बाबतीत आम्ही आमची जी काय कळकळ आहे मंडळाच्या वतीनं ती या ठिकाणी त्यांना आम्ही बोलून दाखवलेलं आहे। हा असणारा जो काय निर्णय आहे प्रशासनानं कुठल्याही मंडळाला किंवा तालीम संस्थेला विचारात न घेता हा म्हणजे लादलेला नियम आहे म्हटलं तर काय हरकत नाही। अशा पद्धतीनं चुकीचा निर्णय आणून मंडळांना विश्वासात घेऊन या गोष्टी करणं गरजेचं असते। आता मुळात सर्व तालीम मंडळांची या ठिकाणी आगमनाच्या तारखा डिक्लेअर झाल्या असून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं पारंपरिक असून देत किंवा डॉल्बीच्या स्वरूपातून असून देत किंवा विविध माध्यमातून असून देत जे काय आगमनाला आपलं बाबा म्हणजे आपण काहीतरी करायचं या हेतूने जे काय सांगितलेलं असते त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असून म्हणजे लाखो रुपये या गोष्टीवरती आत्तापर्यंत खर्च झालेत आणि अचानक एका दिवसातच तुम्ही हा निर्णय घेताय हे चुकीचं आहे। गणेशोत्सव महासमितीचे सदस्य राकेश पवार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया की या एकूण निर्णयाबद्दल आपली काय भूमिका आहे। नमस्कार, मी कोल्हापूर गणपती महासमिती सदस्य राकेश पवार। काल जे आपण शासनाने निर्णय घेतला की एकाच दिवशी आगमन आणि एकाच दिवशी विसर्जन, आज बऱ्याच मंडळाची परंपरा आहे की तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी। याचं कारण काय आहे की प्रत्येकाला ते वाद्य मिळत नाहीत। प्रशासनाने चांगलं सांगितले की बाबा डॉल्बी मुक्त करून किंवा डॉल्बीचं डेसिबल करून, आणि महासमितीच्या वतीनं आम्ही सगळ्या मंडळांना विनंती केली आहे की आपल्या आचारसंहिता आपणच पाळूया की जेणेकरून प्रशासनाला कुठला त्रास नको आणि नागरिकालाही त्रास नको म्हणून। ते जे काही नियम आहेत ते आम्ही मान्य केलेले पण आहेत, पण कालचा जो निर्णय आहे त्या कालच्या नियमानुसार प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांची नाराजीच आहे। कारण मंडळातला गणपती म्हणजे जवळजवळ 2 महिने तो मंडळातला कार्यकर्ता काम करत असतो, वर्गणीच्या स्वरूपातनं, देखाव्याच्या स्वरूपातनं, काहीतरी विशिष्ट योजना असत्या
आज आमच्या भागात जर बघितलं तर जवळजवळ आमचा पंचगंगा ते गंगावेश ते पंचगंगा रोड हा रहदारीचा रोड आहे. ते येत असताना एकदम जर यायचं म्हणलं तर नागरिकांना येता येणार नाही, एका दिवशी येणं शक्य नाही. हा कालचा जो शासनाचा निर्णय झाला हे जरा यात बदल करायला पाहिजे अशी एक माझी सगळ्याच मंडळाच्या वतीनं आणि महासमितीच्या वतीने विनंती आहे की आपलं ठरलं आहे की कार्यक्रम चांगल्या प्रकारे सगळ्यांनी मिळून केला तर होणार आहे आणि त्या पद्धतीने व्हावा. कारण एका दिवशी आणणं हे उचित ठरणार नाही. तरी सर्वांनी कोल्हापूरचे जे काही आमचे कर्तव्यदक्ष आमदार साहेब आहेत त्यांच्याही कानावर आम्ही घातलेला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या निर्णयात काहीतरी बदल होईल आणि झाला तर बरंच होईल, कारण हे कुठल्याही मंडळांना हे निर्णय मान्य नाही. आपल्यासोबत समितीचे सदस्य अक्षय खोत आहेत. आपण त्यांना विचारूया की या कालच्या निर्णयाबद्दल त्यांचं मत काय आहे. काल दिलेल्या प्रशासनाचा निर्णय हा सर्वतोपरी त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय आहे. यात त्यांनी मंडळांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता. कारण आमच्या पावड्यातील 5 ते 6 मंडळं असे आहेत की जी मुंबईवरून मूर्त्या आणतात. मग मूर्ती आणताना असं होतं की आमचा आगमन सोहळा झाल्यानंतरच आमच्या गल्लीतील 2-3 मंडळांचं मंडप घातले जातात. त्यानंतर ती मूर्ती त्यांच्या मंडळाची मूर्ती आणतात. आम्ही जर त्या दिवशी आणायचं म्हणलं तर त्या मंडळाचा प्रॉब्लेम होणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्या कमानी लागलेल्या असतात, त्यातून आमचा गणपती परत जात नाही. याचा प्रशासनाने विचार केला पाहिजे. आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे होतं. ते आम्ही आमच्या समस्या सांगितल्या असत्या, कारण इतकी वर्ष आम्ही मुंबईवरून गणपती आणतोय. पण असा हा प्रशासनाचा पहिल्यांदाच निर्णय झाला आहे, तो आमच्या बावड्यातील 5-6 मंडळांना तरी पटलेला नाही. कारण त्यामुळं काय होतं आहे, ज्या एका दिवशी जे होणारे प्रशासनावरचा ताण कमी होईल, त्यामुळे प्रशासना हे निर्णय आम्हाला पटलेला नाही. त्यांनी आहे असं आम्हाला सर्वांना परमिशन द्यावी प्रत्येकाच्या टायमिंगनुसार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिरवणुकीच्या तारखा फायनल 1 महिना अगोदर केलेल्या आहेत. कारण आमचे सर्व सभासद 1-1 महिन्याचा पगार वगैरे देऊन आपला सण उत्सव मोठा साजरा करण्यासाठी मदत करत असतात, 2-2 महिने राबत असतात. तर प्रशासनाने याचा विचार करावा आणि हा निर्णय मागे घेऊन सर्व मंडळांना सहकार्य करावे. आपल्यासोबत कोल्हापुरातील प्रसिद्ध बाबू जमाल तालमीचे अध्यक्ष अमित चव्हाण आहेत. आपण त्यांना विचारूया की साहेब, महासमितीने एक आपली मागणी केलेली आहे की गणेश उत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचा ड्रॉ जो आहे तो 1 महिना अगोदर प्रशासनानं काढावा. या मागणीमागचं कारण काय? या मागणीमागचं कारण एकच आहे की राजारामपुरीत जवळजवळ 60 मंडळं आहेत आणि तिथून जे आपलं जे पास होणार मंडळं ती 20च मंडळं त्या 12 वाजेच्या टायमिंगपर्यंत पास होत असतात. त्यामुळं महिनाभर अगोदर चिठ्ठ्या टाकल्यामुळं काय होणार आहे की कुठल्या चिठ्ठ्या जे 20 मंडळ जे सिलेक्ट होणार आहेत त्यामध्ये तर ते काय करतील, ते डॉल्बी ठरवतील आणि बाकीचे इतर जे मंडळं आहेत त्यांचं पैसे वेस्ट न जाता ते पैसे इतर विधायक कामासाठी ते उपयोगी येतील. तसंच आमचं विसर्जन मिरवणूक जे आहे ताराबाई रोडवरून जे महाद्वार चौकातून जी येते किंवा बाकी इतर तिथंसुद्धा लकी ड्रॉ जे काढले जातात ते सुद्धा अगोदर जर महिनाभर काढले तर ते मंडळ ठरवतील की बाबा पुढं आपण डॉल्बी ठरवायचा का नाही ठरवायचा. आणि जर आपला नंबरात व्यवस्थित लागला नाही चिठ्ठीमध्ये तर ते पैसे विधायक कामासाठी ते वापरतील. त्यासाठी महिनाभर अगोदर त्यांनी जर नियोजन केलं चिठ्ठीचं तर सोयीस्कर जाईल आपल्याला. काल प्रशासनानं जो निर्णय जाहीर केला आहे की एकाच दिवशी मिरवणूक काढा, या संदर्भामध्ये गणेश उत्सव महासमिती म्हणून पुढची भूमिका आपली कशी असणार आहे? मुळात काल जो निर्णय दिला हा कोल्हापुरातल्या कुठल्याही मंडळांना मान्य नाही. सगळी मंडळ एकत्र येऊन आणि महासमिती एकत्र येऊन आम्ही कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबांना आम्ही आता भेटायला गेलो की हा निर्णय लादलेला आहे आणि या निर्णयासंदर्भात आपण आमच्या पाठीशी राहावं. आणि तिने या ठिकाणी असं सांगितले की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, पण जे मिरवणुकांमध्ये किंवा इतर वेळी जे गैरकृत्य घडतं मिरवणुकीतने, काही लोक ड्रग्स गांजा ओढून जे येणारे आहेत त्यामुळे मिरवणुकीला कुठेतरी गालबोट लागतो. अशा व्यक्तींना आपण रोखलं पाहिजे आणि ती सर्वस्व जबाबदारी आपल्या मंडळाने अध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे की नशा किंवा इतर ज्या गोष्टी करून मिरवणुकीमध्ये सहभाग होतात आणि मिरवणुकीला गालबोट लागतात त्याच्या पाठीशी आम्ही राहणार नाही, त्याला तात्काळ पकडून आम्ही पोलिसांना देऊ असं आश्वासन आम्ही आमदार साहेबांना दिलेलं आहे. आणि कुठल्याही ध्वनी प्रदूषण नियमाचं उल्लंघन न होता 2 बेस 2 टॉप लावून आमची आगमन मिरवणूक जे आधी होणार आहे त्या पद्धतीनंच व्हावी, कारण आम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे. या आमदार साहेबांना आम्ही सांगितलं, त्यावेळी आमदार साहेबांनी आम्हाला ह्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की कलेक्टर ऑफिसला आम्ही आत्ता मिटिंगला चाललेलो आहे, जिल्हाधिकारी आणि SP साहेबांशी या विषयावर चर्चा करतो आणि 2 दिवसानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून आपले जे धार्मिक सण उत्सव आहेत ते यशस्वीरित्या व्यवस्थित पार पडतील या संदर्भात मी मार्ग काढतो म्हणून आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. तरी कोल्हापुरातील सर्व मंडळ महासमिती 4 वाजता SP ऑफिसला जाऊन
आम्ही एक निवेदन देऊन SP साहेबांशी आम्ही या ठिकाणी 4 वाजता आज चर्चा करत आहोत आणि आगमन सोहळ्यावर कुठलंही विघ्न न येता ज्यांचं आधी ठरलेलं आहे त्या पद्धतीने होऊ दे अशी मागणी आम्ही SP साहेबांना करणार आहोत. गणेश उत्सव महासमितीच्या सदस्यांबरोबर आज आपण चर्चा केली आणि सर्वांचंच असं म्हणणं आहे की प्रशासनानं जो जाहीर केलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांशी आम्ही चर्चा करणार आहोत. लाईव्ह मराठीसाठी सौरभ कुलकर्णी.